मी डॉक्टर निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण भेटणार आहोत ते पातूरमधील श्री उमेश भाऊ फुलारी यांना। त्यांच्या फुलशेतीच्या प्रयोगात आपण आलो आहोत आणि सध्या माझ्या समोर ही जी फुललेली तुम्ही पाहता ही बिजली नावाचं फुल आहे, याबद्दल ते आपल्याला माहिती सांगणार आहेत। ऐकूया त्यांच्याकडून त्यांच्या फुलशेतीतील प्रयोगाबद्दल। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव उमेश फुलारी, राहणार पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला। माझा मोबाईल नंबर आहे 97 64 40 20 53। तर आडनावाप्रमाणेच आमची फुलशेती आहे। फुलशेतीमध्ये सर्वात पारंपरिक फुलशेती आम्ही करायचो। तिथे तगर, कनेर अशी पारंपरिक पहिले फुलं होती। तिला सोडून आम्ही आता नवीन युगाप्रमाणे हे आता बिजली एक प्रामुख्यानं कमी दिवसात चांगलं भरघोस उत्पादन देणारं पीक आहे। याची लागवड साधारणतः नोव्हेंबर मध्ये केल्या जाते व 60 ते 65 दिवसात याची फुलधारणा सुरू होते। तर ही फुलं एकदम पांढऱ्या शुभ्र फुलं तुम्हाला इथं पाहायला मिळतात व याच्यावर या पांढऱ्या फुलांचं वैशिष्ट्य असं आहे की आता आपले जे सण आहेत किंवा बऱ्याच काही कार्यक्रम आहेत याच्यामध्ये हे महत्वाचा हार आहे, त्याच्यासाठी हे वापरले जाते। आणि हा एक सीजनल फुल आहे, ते फक्त 3 ते 4 महिन्यातच आपलं चांगलं भरघोसचं उत्पादन देऊन एक चांगली आर्थिक नफा आपल्याला या फुलापासून मिळतो। आजची जर याची विशेषता पाहिली तर याचा एक कलर खूप आकर्षित आहे। त्याच्यानंतर याला बाजारभाव जो आहे तो आज 50 रुपये किलो मिळत आहे आणि हे जवळपास 20 गुंठ्यावर आपली लागवड आहे। याच्यामधून रोजचा एक दिवस आड आम्ही असा तोडा करतो, तर साधारणतः एक 100 किलो तिसऱ्या दिवशी हा निघतो। म्हणजे एक चांगला बाजारभाव सुद्धा आम्हाला याच्यापासून मिळत आहे। आणि फुलशेतीचं वैशिष्ट्य असं आहे की फुलं म्हणजे रोज आपल्याला पैसे देणारा शेतीतलं एक प्रामुख्याचं पीक आहे, त्याच्यासाठी आम्ही फुलशेती ही निवडली आहे। आणि फुलशेतीमध्ये गिलार्डिया असेल, झेंडू असेल, गुलाब आहे, असे विविध प्रकारचे 10 एकरावर आपले सर्व फुलशेतीची लागवड केलेली आहे। तुम्ही गुलाब कोणत्या जातीचा घेता? गुलाब आम्ही हा डिवाइन आहे, शिर्डी मधून जे काही डिवाइन म्हणून येतो, कारण तो हारात जास्त प्रमाणात वापरला जातो कलर आणि याच्यासाठी। आता इथे आपण डच सुद्धा घ्यायचो, पण ते दुष्काळ पडल्यामुळे आपण पाणी कमी असल्यामुळे डचची लागवड आता पुन्हा चालू करूया। एकूणच तुम्ही ज्या ज्या प्रकारची फुलं घेता किंवा फुलांचं पीक घेता, तर एक हायेस्ट रेट तुमच्या आठवणीतला तुम्हाला किती मिळाला असं एक आठवतं? फुलशेतीमध्ये साहेब तसं जर सांगितलं तर महालक्ष्मी जे असते, आपला गणपती बसल्यानंतर गौरी गणपती ज्याला आपण म्हणतो, हे आणि एक दिवाळीचा दिवस, हे सर्वात जास्त हायेस्ट रेस्ट आपल्याला महालक्ष्मीच्या वेळेस जवळपास या फुलशेतीमधले निशिगंध आणि गुलाब या फुलांना साधारणतः 1000 रुपये किलो पर्यंत दर मिळतो। म्हणजे त्या 4-5 दिवसात एक चांगला दर मिळतो या फुलशेतीमध्ये। आणि गणपतीमध्ये आपण झेंडू साधारणतः तो एक सरासरी 80 ते 100 रुपये किलो चालतो आपला। आणि आपण यावर्षी इथे सामूहिक 10 शेतकरी मिळून फुलशेती केली, त्याच्यामुळे झेंडूचं एक आम्ही 2 विशिष्ट प्रकारच्या जाती निवडल्या की जेणेकरून आम्ही यावर्षी मुंबईला सुद्धा इथून झेंडू पाठवला। म्हणजे ते एकत्रीकरणाचा एक तो फायदा जो आहे तो सुद्धा आपल्याला मिळत आहे। इतकंच नाही तर उमेश भाऊ फळबागेकडे सुद्धा वळलेले आहेत आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या वातावरणात येणारे जे आंब्याची जी काही कोणत्या आपण इथं सर निलेश सर सांगायचं म्हणजे पातूर हे एक निसर्गानं नटलेलं गाव आहे। या गावामध्ये पारंपरिक आंबा जो की गावरान आंबा म्हणून ओळखला जातो, त्या गावरान आंब्याला जुन्या लोकांनी अशी नावं दिली की संत्र्या तो संत्र्यासारखा, गोळ्या तो गोळ्यासारखा, लाडू तो लाडूसारखा। परंतु ते पारंपरिक आज त्यांचं वय खूप झालं, 400 500 300 वर्षाच्या वरच ते झाड आहेत, तर त्यांचं आज आयुष्य संपलं। आणि इथलं जे क्लायमेट आहे किंवा इथची जे आपल्या इथून जे कर्कवृत्त गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या फळांना जी गोळी येते, जे टेस्ट येते विदर्भात अकोला जिल्ह्यातल्या, ते कुठंच येत नाही। त्याकरिता आपण एक आता केशर ची इस्रायल पद्धतीने लागवड केली आहे। म्हणजे जवळपास हाय डेन्सिटीमध्ये 1 एकरमध्ये आपण 400 झाडं बसवले। ते 400 झाडं बनवायचं उद्दिष्ट असं की सर की आता आपल्याला जास्त वर चढायला कोणी माणसं राहिले नाही, तर हे जे जुने झाडं होते हे 100-100 200-200 फूट म्हणजे डोक्यातली टोपी पडायची असे आज झाडं आहेत, पण ते नामशेष झाले। आणि इथली जे गोळी आहे, इथला जो काही पारंपरिक आंब्याचा रस आणि पातोरोटी हे इथलं प्रसिद्ध उन्हाळ्यातलं पावनचार आहे, तो पावनचार आपल्यासाठी लुप्त होत चालला होता। त्यामुळे आपण इथे केशर आंब्याची शेती इथं गुजरातवरून, गीरवरून आपण केशर आणलाय की तो त्या क्लायमेट मधला गीरचाच का निवडला, तर तो खूप इथं सुद्धा हॉट टेम्परेचर आहे। आणि अल्फान्सोच्या बाद म्हणजे जर कुठली मागणी असेल तर ते केशर आंब्याला आहे, बरोबर। कारण केशरमध्ये जो आपल्याला पल्प आहे तो केशरी कलरचा आहे आणि फळांची साईज 300-400 ग्रॅमच्या वर नाही आहे। त्याच्यामुळे इथं आपण या पातूरमध्ये जवळपास 20,000 प्लांटेशन या सामूहिक शेतीच्या माध्यमातून आम्ही केलं आहे। तर त्याच्यामुळे जेणेकरून हा पुढचा माल आम्ही पातूरवासियांसाठी किंवा अकोल्यावासियांसाठी तर राहीलच, परंतु हा आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करणार आहोत। मित्रो, अशाच प्रकारचे नवनवीन प्रयोग खरं तर तरुण शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आपल्या शेतीत। आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तर उमेश भाऊंनी या व्हिडिओच्या सुरुवातीला त्याचा मोबाईल नंबर दिलेलाच आहे। तुम्ही आवर्जून अकोल्यापासून हैदराबादकडे जाणाऱ्या या
ज्या हायवेवर 2 राज्यांना जोडणाऱ्या हायवेवर त्यांची शेती आहे, रोडला लागूनच आहे. आणि एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, कोणीही त्यांच्याबद्दल सांगेल. त्यांच्या आडनावाला साजेसं असं त्यांचं काम आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की आपलं नाव सिद्ध करण्यासाठी लोकांना खटपट करावी लागते, पण परंपरेने त्यांना फुलारी हे जे आडनाव दिलं आहे, तर ते आडनाव सत्यात आणि खरं उतरण्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात. ते अनेक तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचं मौली बायोटेक म्हणून सुद्धा फर्म आहे, तर त्या माध्यमातून विषमुक्त शेती यासाठी देखील ते आग्रही असतात. तर त्यांनी केलेले आपल्या शेतातले हे प्रयोग तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत, असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर ती शेअर देखील करा. आणि तुमची एक कमेंट आमचा उत्साह वाढवणारी असते. कमेंट करून आमचा उत्साह देखील वाढवा, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.